नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत कच्च्या आंब्यांची भाजी। त्यासाठी मी सर्वप्रथम हे 2 कच्चे आंबे धुवून घेतलेले आहे। त्याला आता मी मस्तपैकी कट करणार आहे। अशा प्रकारे मी ही 2 कच्ची आंबी बारीक चिरून घेतलेली आहे व त्यातल्या ह्या अशा व्हाईट कोळी काढून घेतलेले आहे। आता नंतर मी घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा बडीशोप, 2 चमचे धनी, 1 अर्धा चमचा मेथी दाणे। मी आता या सर्व साहित्याला ग्राइंडरमधून पिसून घेणार आहे। अशा प्रकारे मी हे साहित्य मिक्सरमधून थोडं जाडं-भरडं बारीक करून घेतलेलं आहे। त्यासाठी नंतर मी घेणार आहे पॅन। हा माझ्याकडे लोखंडी पॅन आहे। मी जास्त करून लोखंडाचे भांडे वापरते। आता आपण करूया गॅस चालू। आता त्यात टाकायचं 2 चमचे तेल। तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं। बघू शकता मित्रांनो, तेल गरम झालेलं आहे। त्यात आपण टाकणार आहे थोडीशी मोहरी। मोहरी छान अशी तडतडलेली आहे। थोडं हिंग टाकायचं, 2-4 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा लाल तिखट, त्यात थोडीशी हळदी पावडर टाकायची आणि नंतर आपण जो बारीक केलेलं मिश्रण आहे ते या फोडणीत टाकायचं आणि मस्तपैकी असं हलवून घ्यायचं। छान असं खरपूस होऊ द्यायचं। त्याच्यानंतर मी यात ॲड करणार आहे 2 कापलेली आंबे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही खूप छान अशी आंबट गोड भाजी टेस्टला खूप छान लागते। आता मी यात ॲड करणार आहे हा गूळ। गूळ ॲड केल्यावर याला मस्तपैकी हलवून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं। खूप छान लागते ही भाजी आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्येच ही भाजी केली जाते, कारण उन्हाळ्यातच स्टार्टिंगला हा कच्चा आंबा अवेलेबल असतो। तुम्ही बघू शकता भाजीला किती छान रंग पण आलेला आहे। आणि मित्रांनो, याला आता 10 ते 15 मिनिटं कुक करण्यासाठी मी झाकण ठेवते। चला तर मंडळी, 10 मिनिटं वेळ झालेला आहे आणि आता आपण बघूया आपली आंबट गोड आंब्याची भाजी ही अशी मस्तपैकी कुक झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे आणि ही भाजी शिजली का नाही तुम्ही एक कैरीची घेऊन ती अशी दाबून बघू शकता। हे बघा, ती पूर्णपणे मस्त शिजलेली आहे। चला तर मग कशाची घाई, चला त्याला टेस्ट करून पण बघूया। मी पण बघते, तुम्ही पण नक्की करा। आणि तुम्ही बघू शकता इतका छान असा या भाजीला कलर सुद्धा आलेला आहे। मुलांच्या टिफिनमध्ये पण द्यायची म्हणलं तर मुलं याला खूप आवडीने खातात। तुम्हाला ही भाजी जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा।